नमस्कार, तुम्ही पाहत आहात युगवेद न्यूज. आषाढी वारीसाठी देशभरातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. भाविकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने 14 जुलै रोजी शहरात मोठी धडक तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत 272 अस्थानिक तपासणी करण्यात आली. विविध खाद्यपदार्थांचे 172 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तपासणी दरम्यान काही ठिकाणी गंभीर स्वच्छता अभाव, अन्न साठवण्यातील त्रुटी आणि निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थांचा वापर आढळून आला. त्यामुळे 3 हॉटेलांना तत्काळ व्यवसाय बंद करण्याचा आदेश देण्यात आला. बंद करण्यात आलेल्या हॉटेलमध्ये मंगलमूर्ती मिसळ व भेळ, हॉटेल स्वाद अँड चायनीज सेंटर, हॉटेल श्री विष्णू सहस्रनाम यांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण केंद्र, खानावळी आणि प्रसाद विक्रेत्यांना सखोल तपासणी केली. अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, वापरलेले जाणारे तेल आणि साठवणूक यावर विशेष लक्ष देण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यांनी सांगितले की भाविकांना आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील. पंढरपुरात सुरू झालेली ही कारवाई पुढील काही दिवसांनी सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॉटेल आणि खाद्य व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या कारवाईबद्दल तुमचे मत काय? कमेंट करून नक्की सांगा. अशा ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी युगवेद चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.